गांधारी अभयारण्यातील फेब्रुवारी महिन्याचे दिवस. आता थंडी कमी झाली होती, हवेत उबदारपणा येत होता. अशा वेळी तिथले दिवस आणि रात्री मोठ्या आल्हाददायक असायच्या. त्यामुळे जंगलात बरंच दूरपर्यंत दिसू लागायचं. एरवी न दिसणाऱ्या जंगली जनावरांचं सहज दर्शन व्हायचं. त्यांच्या मागोमाग कितीही भटकत राहिलं तरी थकवा यायचा नाही. अशा योग्य वेळी अंजली आणि अंजन अभयारण्य पाहायला आले होते. किती वर्षापासून मी त्यांना अभयारण्य पाहायला यायचा आग्रह करत होतो. तेव्हापासून अंजली आणि अंजन अभयारण्याच्या भेटीचा कार्यक्रम ठरवायचे, परंतु प्रत्येक वेळी काही ना काही कारणामुळे ते लांबणीवर पडायचे. कित्येकदा अंजनला खास कामानिमित्त तातडीनं मुंबईला जावं लागे. त्यावेळी अंजली हिरमुसली होऊन एकटीच घरी राही. अंजन आठवडा परत यायचा नाही. अशा वेळी अंजलीचं कशात देखील मन रमत नसे. माझी त्या दोघांना भेट म्हणून दिलेली पुस्तकं अलमारीतून काढून ती चाळत राहायची. खुणेसाठी ठेवलेल्या एखाद्या निळ्या जांभळ्या पिसानं गत काळातील आठवणी मोर पिसासारख्या तिच्या डोळ्यासमोरून नाचायच्या. माझ्याबरोबर जंगलात राहायचं, फिरायचं, बोलायचं, गप्पा टप्पा करायच्या म्हणजे किती आनंद, असं ती नेहमी म्हणायची. अशा आनंदाच्या क्षणाला मुकल्याची हुरहुर तिच्या मनाला लागे. मग चित्र रंगवण्यात ती स्वतःला विसरून जाई. शेवटी आज ते इथे आले होते. अंजन जंगलात भटकायला कंटाळायचा. अंजलीला मात्र जंगलात फिरायला खूप आवडे. मी व अंजली वनमार्गानं पुढे जात, मात्र अंजन मागं कुठेतरी रेंगाळत बसायचा. अंजली जंगलाविषयी कितीतरी प्रश्न मला विचारायची. समोरचा वृक्ष कोणता, झाडावर गाणारं पक्षी कोणता, आभाळात उडणारं पाखरू कोणतं, आमच्या सावटीनं पळत गेलेलं जनावर कोणतं. मी तिच्या प्रश्नांची उत्तरं अत्यंत मार्मिकपणे द्यायचा. तिला साहित्याची आवड होती. निसर्गाविषयीचे इंग्रजी वाङ्मयही तिनं वाचलं होतं. जुन्या आठवणीतल्या कितीतरी कविता तिला पाठ होत्या. कुठल्या तरी संदर्भासाठी मला कवी माधव यांचे हिरवे तळ कोकण ही कविता पाहिजे होती, परंतु ती कुठे मिळेना. तेव्हा तिला पत्राने कळवताच लगेच तिचं उत्तर आलं. पत्रासोबत अतिशय सुंदर अक्षरात हिरवे तळ कोकण ही कविता तिनं लिहून पाठवली होती. खाली टीप दिली होती. मला ती पाठ आहे तशीच लिहून पाठवली आहे. जंगलातल्या वाटेनं जाताना एखाद्या झाडाचं नाव सांगितलं की लगेच त्या कवितेतील त्या झाडाचं नाव असलेली ओळ ती म्हणून दाखवायची. आफ्रिकेच्या जंगलात राहून वन्य प्राण्यांचा अगदी जवळून अभ्यास करणारा जेन गुडाल या विदुषी विषयी मी तिला सांगितलं. ते सारं ती ध्यानमग्न होऊन ऐकत होती. मी सांगत होतो, जेन गुडाल चिंपाजी या जंगली जनावराच्या कळपाबरोबर राहत होती. तो कळप तिच्या ओळखीचा झाला. कळपातील प्रत्येक चिंपाजीला ती नावानं ओळखत असे. रोज तो कळप तिच्या राहुटी जवळून जाई. चिंपाजी आपले राग लोभ तिला दाखवीत, परंतु एके दिवशी एक मादी चिंपाजी तिच्या अगदी जवळ आले आणि तिचा परकर हाताने ओढू लागली. जेनला आश्चर्य वाटलं. ती तिच्या मागोमाग जाऊ लागली. थोडंफार अंतर चालून गेल्यावर ती दोघं एका झुडपाजवळ आली. जेनचा तो सर्वात मोठा आनंदाचा क्षण होता. त्यानं चिंपाजीचा विश्वास संपादन केला होता. हे सारे मी सांगत असताना अंजली माझ्याकडे पाहत होती. नंतर मला तिने विचारलं, असा अनुभव तुम्हाला कधी आला होता? होय. एका गुहेत खोलवर गेल्यावर मला नुकतीच 2 पिल्लं ब्यालेली अस्वली दिसली. अत्यंत विवशतेने माझ्याकडे पाहत होती. कुठल्याही क्षणी तिचं रूप बदलून तिनं माझ्यावर प्राणांतिक हल्ला केला असता, पण तिनं तसं केलं नाही. मंद दिवलीच्या उजेडात मी तिच्याकडे व तिच्या पिल्लांकडे पाहत होतो. फार वेळ तिचं उभं राहणं धोक्याचं होतं. मी लगेच माघारी फिरलो. अंजलीने विचारलं, या तुमच्या जंगलाविषयाच्या साऱ्या अनुभवाविषयी लिहा. कोणी प्रकाशक मिळत नसला तर आम्ही तो प्रकाशित करू. होय, साऱ्यांच्या आनंदासाठी हे सारं लिखित स्वरूपात आलं पाहिजे. एखादं पक्षी झाडाच्या पानळात बसून मधुर स्वरात गाऊ लागे. त्या आवाजावरून मी त्या पक्ष्याची ओळख सांगे.
त्याचं रंग रूप सांगे तेव्हा अंजलीची जिज्ञासा जागू होईल. ती म्हणे, मला दाखवाल का तो पक्षी? मी तो शोधून तिला दाखवायचा प्रयत्न करी. तिला तो लवकर दिसत नसे. बघता बघता तो दुसऱ्या ढाळीवर जाई तेव्हा तिच्या मागे उभं राहून मी तो बोटाने दाखवायचो. नंतर दुर्बिणीतून पाहायला सांगायचो, परंतु तिला तो दिसत नसे. तेव्हा ते वैतागून जाई. लटकेच रागवून म्हणे, तुम्हालाच तो कसा दिसतो, मला का दिसू नये? तोपर्यंत अंजन आमच्याजवळ येऊन पोचत म्हणायचा, अगं त्यांचं सारं आयुष्य जंगलात गेले तेव्हा त्याला ते दिसायचेच. त्यावरती म्हणायची, मलाही त्याच्यासारखं जंगलात राहता आलं असतं तर. मग तुला पुन्हा एकदा यासाठी जन्म घ्यावा लागेल का एकाच आयुष्यात पुनर्जन्म होऊ शकणार नाही? आम्ही वनविश्रामगृहावर परतलो. हसत खेळत जेवण आटोपले. पहाटेपासून दुपारपर्यंत जंगलात पायी भटकल्यामुळे ती दोघं थकली होती. जेवण होताच अंथरुणावर पाठ टेकताच त्यांना डुलकी लागली. अंजली जागी होऊन पाहते तो बाहेर तळ्याजवळ संध्याछाया पसरल्या होत्या. अंजन केव्हाच उठून बाहेर गेला होता. अंजलीला त्याचं मद्यपान आवडत नसे. मी पीत नसे, त्यामुळे अंजन वनवसाहतीत नव्याने झालेल्या त्याच्या मित्राकडे बैठकीला गेला होता. मी विश्रामगृहाच्या गच्चीत उभा राहून समोरच्या तळ्याचं सौंदर्य निहाळीत होतो. नुकत्याच झोपेतून जाग्या झालेल्या अंजलीला मी पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक आगळं वेगळं रूप विलसत होतं. दिसायला ती उंच सडपात्र होती. वर्णानं गव्हाळी, निळे डोळे, अंगात कुडता पायजमा, किंचित गोलदार उंचवटे दाखवणारी छाती. क्षणभर मी विचलित झालो. मी तिच्याकडे पाहतोय हे तिच्या नजरेतून सुटलं नाही. नंतर मी तिच्याशी न बोलताच आपल्या शेजारच्या सूटमध्ये निघून गेलो. आता मी बाल्कनीत उभा राहून तळ्याकडे पाहत होतो की पुन्हा अंजलीचं रूप स्वतःशीच आठवत होतो हे आमच्याशिवाय कुणीच सांगू शकलं नसतं. अंजली माझ्या पाठीमागे केव्हा उभी येऊन राहिली हे मला कळलं सुद्धा नाही. तोच तिचा आवाज माझ्या कानावर पडला, माधव, अंजन दिसत नाही, बराच वेळ झालाय, कुठे गेला असावा? तो कुठे गेलाय आणि काय करतोय हे मला माहीत होतं. तिच्याकडे वळून मी म्हणालो, अगं असेल इथेच कुठेतरी, येईल इतक्यात. का निरोप पाठवू त्याला? नाही, नको. बाहेर अंधारू लागलं होतं. अष्टमीचा चंद्र आभाळात सौम्यपणे प्रकाशत होता, त्यामुळे जमिनीवर झाडांच्या सावल्या दिसत होत्या. तांबड्या रस्त्यावर कवडशांची चंद्रफुले पडली होती. डोंगरावरील वृक्षांची गोपुरं निळ्या भोर आभाळाच्या पार्श्वभूमीवर उभी होती. त्यातून एखादी चांदणी चकमक चमकताना दिसे. तळं देखील चंद्रप्रकाशामुळे सुंदर दिसत होतं. काठावरच्या झाडांच्या पडछाया पाण्यात दिसत होत्या. पाण्यातील कुमुदिनीची शुभ्र फुले फुलली होती. आता त्यांचीही प्रतिबिंब निळ्या, हिरव्या, नितळ पाण्यात दिसू लागले. मध्येच एखादा मासा उडी मारून पाण्यात डुबके मारी तेव्हा त्याचा आवाज येई आणि तेथील शांततेचा भंग होई. आता कुणीतरी बोलायला हवं म्हणून मी म्हणालो, अंजली, इथं बसल्या बसल्या तुला कंटाळा तर नाही ना आला? जाऊया का तळ्याकाठी फिरायला? हो चल, मी तुला तेच सुचवणार होते. तळ्याकाठच्या रस्त्यानं जाताना आजूबाजूच्या रानफुलांचा मंद गंध नाकाला सुखावित होता. झाडाच्या बारीक फुलांचा सुगंधी सडा रस्त्यावर पडला होता. मी हळूच आपल्या चपला रस्त्याच्या एका बाजूला काढून ठेवल्या आणि त्या फुलांच्या सड्यावरून चालू लागलो. अंजलीनं देखील माझं अनुकरण केलं. मातीचा मुलायम स्पर्श पावलांना सुखावित होता. शांतपणे आम्ही दोघं तळ्याकाठच्या वाटेनं चाललो होतो. कोणी बोलत नव्हतं, बोलावंसं देखील वाटत नव्हतं. इतक्यात बाजूच्या जंगलात कसली तरी खळबळ माजली. कांचन मृगानं टाहो फोडला. एक पाळस आमच्या समोर थरथरत येऊन उभं राहिलं. मी त्याला अलगद उचलून छातीशी धरीत म्हटलं, बेटा सुटला रान कुत्र्यांच्या तावडीतून, नाहीतर त्यांनी काही मिनिटातच या हरिण शावकाचा चट्टामट्टा केला असता. या साऱ्या अनपेक्षित प्रसंगामुळं अंजली घाबरलीच होती. स्वतःला सावरून ती म्हणाली, इतकी दुष्ट असतात रानकुत्री? नाही, जंगलाचे नियम वेगळे आहेत.
इथं सुष्ट दुष्ट कोणीच नसतो. भूक लागली की त्यांना हे सारं करणं आवश्यक आहे. मी उचलून घेऊ पाडसाला? हो घे की. हळूवार ते पाडस मी तिच्याकडे देताना इच्छा नसताना तिच्या वक्षस्थळाला स्पर्श झाला. आम्ही बोलत विश्रामगृहाकडे परतलो. अंजनही त्यावेळी परतला होता. त्याला खूप चढली होती. अंजलीला त्याचं हे रूप कधीच आवडलं नव्हतं, पण चेहऱ्यावर कसलाही भाव न दाखवता ती आपल्या सूटमध्ये गेली. वरांड्यात अंजन आणि मी वेताच्या खुर्चीवर बसून ताऱ्याकडे पाहत होतो. अंजनची वायफळ बडबड चालू होती. मला वाटलं जंगलाच्या या चंद्राच्या या तळ्याच्या सौंदर्याचा अंजनवर काही परिणाम होत नसावा का? जंगलात आल्यावर मद्यपानाची आवश्यकता नाही. ज्याला निसर्ग सौंदर्याचं गूढ कळलं नाही त्याला कोणावर प्रेम तरी करता येत असेल का? अंजनला माझ्या एकटेपणाबद्दल कुतूहल वाटे. इतक्या माणसात वावरत असतानाही मी कोणाचा नसे म्हणून अंजननं मला छेडीत म्हटलं, माधव, हा इतका एकटेपणा तुझ्या जीवनात कशामुळे आला? आमच्या या संवादाला सुरुवात झाली तेव्हा अंजली तिथे येऊन कधी उभी राहिली हे अंजनला कळलं नाही. अंजलीला आमच्या संवादात रस होता. विशेषतः मी या प्रश्नांना काय उत्तर देतो हे तिला समजावून घ्यायचं होतं. तिलाही माझ्या जीवनाबद्दल जिज्ञासा होती. मी अंजलीकडे पाहत म्हणालो, तो मला अनेक वर्ष जंगलात राहिल्यामुळे मिळाला. हे काही एकच कारण नाही. जीवनात तुला कोणीतरी खूप खोल अशी इजा केली आहे. कोणी हा वार केला आहे ते आम्हाला कळू तर दे. यावर मी गप्प राहील. काहीच बोललो नाही. नंतर थोड्या वेळानं मी म्हणालो, असं काही नाही रे. तू तर माझा अगदी जवळचा मित्र आहेस. तुला सारं काही माहीत आहेस की. परंतु माझी मैत्री अलीकडची, ती देखील अंजलीमुळे झालेली. तुझ्या ऐन तारुण्यातील घटनाविषयी आम्हाला काहीच माहीत नाही. कुठेतरी केरळ प्रांतात होतास एवढंच आम्हाला माहीत. तू लग्न का नाही केलंस? हो, हे काय चालवलंय तुम्ही? मध्येच अंजली अंजनला म्हणाली. एखाद्या अपराधी माणसाची वकिलानं उलट तपासणी घ्यावी असा प्रकार चालवलाय तुम्ही. त्याची या विषयावर बोलायची इच्छा नसेल तर जाऊ दे. तरीही त्याचा मित्र व हितकर्ता म्हणून आज मी विचारणारच. तू आत्ता मध्ये बोलू नकोस. मी सारा हसण्यावारी नेलं. मी म्हणालो, अरे तुम्ही दोघं माझ्याकरता उगीच का भांडताय? मग तू लिहिलेला प्रेमकथाचा उगम कुठे आहे? वाटतं त्या प्रेमकथा तुझ्या अनुभवातून आल्या आहेत. नुसत्या कल्पनेनं अशा कथा कोणी लिहू शकतं का? इतक्या नाजूक संयमशील कथा मराठीला तरी नवीनच आहेत. काय अंजू, एम आय करेक्ट? अंजली गप्पच बसली. माधव, तुझ्या कथातील स्त्रियांच्या प्रतिमा अत्यंत मोहक आहेत. मग त्या कोणत्याही वर्गातील असो किंवा कोणत्याही वर्णाच्या असोत, त्या स्त्रियांची कथेतील वर्णनं पंचप्राणाच्या व्याकुळतेने रंगवलेली आहेत. त्या युवतीच्या अंग प्रत्यंग व मुद्रा अनेक वर्ष तुझ्या हृदय संपुटात राहिल्या आहेत. तुझ्या हृदयात तू तिला साकार केला आहे. या प्रेरणेचे झरे हळूहळू आटत गेल्यावर आयुष्यभर जंगलात भटकत आहेस. अंजन, सुमित्रा माझ्या आयुष्यात आली नसती ना तर मी पक्षीशास्त्रज्ञ झालोच नसतो. वनांचा कधी ध्यास घेतला नसता. वन्यजीवनावर एवढं संशोधन केलं नसतं. मी भावविवश होऊन बोलत होतो. अंजनला वाटलं आपण सुमित्राविषयी अधिक चौकशी करावी. ही कोण, कुठली, आता कुठे आहे? परंतु तो गप्पच राहील. मी पुढे सांगू लागलो, ती न लाभताच माझे जीवन इतकं कृतार्थ झालं तर तिला प्राप्त करून ते शतपटीने समृद्ध झालं नसतं का? अनपेक्षितपणे माझ्या आयुष्यातील महत्वाच्या घटनेविषयी केलेल्या गौप्यस्फोटानं ती दोघंही आश्चर्यचकित झाली. त्यानंतर मात्र कुणीच काहीच बोललं नाही. रात्रीची जेवणं झाल्यावर झोपायला जाताना त्यांनी माझा निरोप घेतला. मात्र मी अंथरुणावर पाठ टेकली तरी नित्याप्रमाणे मला निद्रा देवी प्रसन्न झाली नाही. अंजननं न कळत माझ्या मनाची एक नाजूक धार छेडली होती.
कुठल्या तरी अनामय खुरहुरीने मी बेचैन झालो. मी इतक्या शिस्तबद्ध चाकोरीतून जीवन जगत होतो की तिथं भावभावनांना कुठंच जागा नव्हती. आज कितीतरी वर्षांनी माझ्या मनावरील ताबा सुटला होता. मी उठलो, टेबलासमोर बसलो, एकदा खिडकीतून बाहेर पाहिलं. चोहोकडे विलक्षण शांतता होती, पण मधूनच वाऱ्याची झुळूक येई आणि झाडांची पानं टपटप गळल्याचा आवाज येई. जंगली गुबडं एकमेकांना साथ घालीत, मग पुन्हा शांत. मी दिव्याची वात मोठी केली. सारे खोलीभर प्रकाश पडला. शेजारच्या सूटमधून अंजनचा घोरण्याचा आवाज येत होता. मी घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचा 1 वाजला होता. मी आपली रोजनिशी लिहू लागलो. सुमित्रा, तू सर्व काही त्यागून माझ्याबरोबर यायची तयारी दाखवली होतीस, पण मीच भित्रा ठरलो. कसली भीती वाटत होती? नातलगांची, आजूबाजूच्या समाजाची, वन विभागाच्या एकूण रचनेची. हे सारं टाळण्यासाठी मीच दूरच्या प्रवासाला निघून गेलो. तुला आयुष्यात तडजोड करता आली, मला मात्र ती जमली नाही. एखाद्या पुरुषावर प्रेम नसताना त्याच्याबरोबर लग्न करून आयुष्यभर त्याच्या सहवासात राहायची कमया फक्त भारतीय स्त्रीच करू शकते. तुझा स्वीकार करून घेता आला असता तर साऱ्या सुखांना पारावर नव्हता, पण असं परिपूर्ण सुख कोणाच्याच नशिबी नसावं. आपल्या आवडीनिवडी किती सारख्या होत्या. एखादी कादंबरी वा कथा वाचल्यावर आपण त्यावर कितीतरी वेळ चर्चा करीत असू. कवितांचंही तसंच व्हायचं. मी माझ्या आवडत्या कवीच्या कवितेंचं एखादं कडवं म्हटलं की तू पुढचं कडवं तुझ्या गोड गळ्यानं गाऊन दाखवायचीस. जसं वाचनाचं तसं प्रवासाचं. पाठीवर आवश्यक तेवढं सामान घेऊन आपण किती भटकलोय. जंगल, नद्या, सरोवर, समुद्र, खाडी, पर्वत, पहाड, शिखर, कितीतरी. आजारी पडल्यावर एकमेकांची सेवा शुश्रूषा करून आपण खूप भावूक बनायचो. तू कित्येकदा रडायचीस. विचारलं तर म्हणायचीस की हे आनंदाचे अश्रू आहे. मी विचारत असे, ते कसे ओळखायचे? त्यावर तुझं उत्तर असं असायचं, माधव, आनंदाची अश्रू उबदार असतात, दुःखाचे अश्रू थंडगार असतात. नियमितपणे रोजनिशी लिहायचीस. त्या दिवसभरांच्या घटनाची नोंद करायचीस, परंतु त्यातील तुझं चिंतनपर लेखन मला आवडायचं. एकदा तुझी रोजनिशी सहज चालली होती, त्यावर तू माझ्यावर खूप रागावली होतीस. एका ठिकाणी लिहिलं होतंस, माधव किती संयमी आहे. भावनेने तो कधी विचलित होत नाही, नाहीतर आमचं हे अशा प्रकारचं सहजीवन वासनेचा कधी खेळ झाला असता हे कळलं देखील नसतं. या वासनेला उदात्ततेच्या पातळीवर नेलं की ती सृजनशील बनते, ती निर्मितीक्षम होते. माधवच्या सृजनशीलतेचं रहस्य कशात असावं? तो बोलू लागला की किती सुंदर विचार प्रकट करतो. वृक्षाविषयी, पक्ष्याविषयी, नदीविषयी, सरोवराविषयी, सागराविषयी अन आभाळाविषयी. या सुंदर विचारांना वासनेचा लेपही नसतो. माणसाला वासना नसती तर जसं चिखल नसता तर सरोवरात सुंदर कमळं कुठून उगवली असती. वासना शून्य जीवनात सुंदर विचारांचा जन्मही झाला नसता. यावर विचारलं तर माधव मोठं मार्मिक उत्तर द्यायचा. तो म्हणायचा, निसर्गाच्या सहवासात वासनेचा लोप होतो, तिचा स्पर्शही होत नाही. तो कधी म्हणायचा, सुमित्रा, तुझी सोबत नसती तर जे सारं मला साध्य झालं ते कदाचित झालं नसतं. तू या सर्वामागची प्रेरणा आहेस. सुमित्रा, तुझा राग लोभ जंगलातल्या पानगळीसारखा अन पुन्हा येणाऱ्या चैत्र पालवीसारखा असे, पण त्यावेळी तू खरंच माझ्यावर रागवली होतीस. नेहमी प्रवासाला जात असू तसं तू निघालीस एकटीच. जाताना एवढंच म्हणालीस, मी जाते रे. बाहेर जाताना नेहमी तू येते रे म्हणायचीस. कुठं म्हणून विचारायची हिंमत झाली नाही. कितीतरी दिवस झाले तू घरी परत आली नाहीस. तुझं पत्रही आलं नाही. मग वाटलं मी तुला कायमचं हरवून बसले. तुझा भारतभर शोध घेतला. कुणीतरी सांगितलं तू रजनीशांच्या आश्रमात राहतेस, तेव्हा मी तुझा शोध घेतला. तिथं एखाद्या व्यक्तीचा शोध घेऊ म्हटलं तर पत्ताच लागत नाही. नावं बदललेली असतात. चौकशी करू लागलो की जो तो माझ्याकडे संशयाने पाहायचा.
तेव्हा तो नाद मी सोडून दिला. कुणीतरी सांगितलं की विवेकानंद केंद्राच्या अरुणाचल प्रदेशाच्या शाखेत तू शिक्षिकेचे काम करतेस. तिथंही तुझा शोध घेतला. आता तुझा शोध घेता घेता थकलोय, परंतु निराश नाही झालो. ज्या रेल्वे स्टेशनवरनं तू रागावून गाडीने निघून गेलीस, त्या गाडीनं तू पुन्हा कधीतरी येशील असं वाटतं. तुझी आठवण झाली की त्या स्टेशनवर जाऊन एखाद्या बेंचवर बसून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडे पाहतो. स्टेशनवर असं बसलं की मला कोणी ओळखत नाही, जणू तू या गाडीने येणार इतक्या आतुरतेने वाट पाहतो. मग स्टेशनवर जिकडं तिकडं सामसूम होते. कुठली गाडी जाणारही नसते, येणारही नसते. मी जड पावलं टाकीत घरी येतो. लिहिताना मला वेळेचं भान राहिलं नाही. घड्याळाकडे पाहतो तो पहाटेचे 3 वाजले होते. इतक्यात विश्रामगृहाजवळ कॉ कॉ भू भू वॅक वॅक असा मत्स्य गरुडाचा आवाज यायला लागला. या आवाजामुळे अंजनचं गोरणं थांबलं. त्याची झोप चाळवली. या विचित्र आवाजामुळे अंजलीची झोप मात्र उडाली. हळूच उठून खिडकीचा पडदा बाजूला सारून ती बाहेर पाहू लागली. पण तिला ते आवाज करणारे प्राणी दिसले नाहीत. यापूर्वी तिनं अशा जंगली प्राण्यांचा आवाज ऐकला नव्हता. म्हणून तिनं अंजनला जागा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो अर्धवट जागा झाला. त्यालाही त्या जंगली प्राण्यांचा आवाज येत होता, पण उठून त्याला पाहावं असं वाटलं नाही. ती हळू आवाजात म्हणाली, माधवला उठवायचं का? अंजन जरा रागवल्यासारखा करून तिला म्हणाला, अंजू, तुला वेळ तर लागला नाही ना त्या माधवसारखं? उगी झोप पाहू, उजाडायला अजून खूप वेळ आहे. म्युझिक. इतक्यात एकामागून एक धप धप असे पाण्यात उडी घेतल्याचे 20-25 आवाज आले. रानगव्यांच्या कळपानं तळ्याच्या पाण्यात प्रवेश केला होता. ते तळ्यातून पोहत पोहत दुसऱ्या काठावर जात होते. फक्त त्यांच्या काळ्या पाठी मावळत्या चंद्रप्रकाशात दिसत होते. मी सूटमधून बाहेर आलो. वरांड्यात एका पिंजऱ्यात पाडसाला ठेवलं होतं. त्याच्या वासावरती रानकुत्री आली होती. मी त्यांना हुसकून लावलं. दुर्बीण घेऊन मी बाहेरच्या गच्चीतून रानगव्यांच्या कळपाकडे पाहत होतो. पहाट झाली होती. जंगलाला हळूहळू जाग येत होती. एकामागून एक पाखरं गाऊ लागली. हळूहळू उजाडत होतं. अंजली उठून गच्चीत आली. ध्यानमग्नतेनं मी रानगव्याच्या कळपाचं निरीक्षण करीत होतो. माझ्या पाठीमागे अंजली येऊन कधी उभी राहिली मला कळलं देखील नाही. तिला मला रात्री येणाऱ्या आवाजाविषयी विचारलं. तेव्हा मी तिला सारं सांगितलं. तो आवाज मत्स्य गरुडाच्या शावक व त्याच्या पालकाचा होता. 3-4 दिवसांनी ती पुन्हा पुण्याला परतली. निरोप घेताना अंजन आणि अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. अंजन म्हणाला, मित्रा, अजाणतेपणानं त्या रात्री मी काही बोललो असलो तर मला क्षमा कर. मित्रा, अंजलीला तुझ्या साहित्याचं वेड आहे. तुझ्याबद्दल तिच्या मनात स्नेह आणि आदर आहे. आता जाताना एकदा मन क्षमा केली म्हणून. मी त्याला छातीशी घट्ट धरलं आणि त्याची पाठ थोपटत म्हणालो, क्षमा केली, पण आता परत कधी येशील? जवळजवळ 1 आठवडाभर त्या उभयतांच्या सहवासात हसत खेळत भटकण्यात वेळ गेला. ती दोघं ज्या दिवशी गेली त्या दिवशी मला पुन्हा एकटं वाटू लागलं. त्या रात्री सुमित्राची मला खूप आठवण झाली. त्या आठवणीत मी रोजनिशीत लिहिलं होतं. इथल्या कडक उन्हाळ्यात रानावनातून भटकताना दूर एखादी आमराई दिसते. कैऱ्यांना बहर आलेला. तिथल्या थंडगार प्रसन्न सावलीत तुझी आठवण होते. प्रभात समयी पक्षी निरीक्षणाला जावं तर जिकडं तिकडं मोहा फुललेला आहे. त्याचा मोयान गंध सारा रानात दरवळलेला आहे. झाडावर चरत असलेल्या हरोळ्यांचं गोड गुंजन ऐकू येतं. माझ्याबरोबर तूही हवी होतीस हे सारं पाण्यासाठी, अनुभवण्यासाठी. नदीच्या सुकलेल्या दगडाळ पात्रातून जाता जाता एखादं काळ्या शार थंड पाण्याचा डोह दिसतो. डोहाकाठच्या जांभळीला खूप फळं लागली आहेत. जांभळीवर बसलेल्या पिवळ्या जर्द हरिंद्र पक्षाचं सुंदर प्रतिबिंब पाण्यात पडलं आहे. नितळ पाणी पाहून मन प्रसन्न होतं. तहान तृप्त होते. ती तृप्ती कशी असावी अशा वेळी तुझी आठवण येते. परवा वनविश्रामगृहासमोर हिरवळीवर बसलो होतो. समोर पिवळ्या बांबूची बेटं चांदण्यात उभी होती. स्वच्छ आभाळात चंद्र प्रकाशत होता. समोरच्या डोहातील पाण्यावरील तरंगही दिसायचे. अशा उन्हाळ्यात
एकाएकी हिवाळ्यात पडावी तशी थंडी पडली. मला अंगावर शाल घ्यावी लागली. तेव्हा तुझी आठवण झाली, कारण अशा चांदण्या रात्री तुझ्याबरोबर कितीदा तरी फिरलोय. नदी किनाऱ्यावरील दुधीची झाडं कशी पांढऱ्या शुभ्र फुलांनी बहरली आहेत, त्यांचा मंद गंध येतोय. तो बहर पाहून तुझी आठवण झाली. पहिल्या पावसाची आपण किती आतुरतेने वाट पाहत असू. आता पहिला पाऊस पडतोय, जिकडे तिकडं मृत गंध दरवळतोय. अशा वेळी तुझं स्मरण होतं. पावसाळ्यात रानकेळींना बहर येतो. रानकेळीच्या दिवसात तू मुद्दाम ते पाहायला नियमित यायचीस. मी रानकेळीची वनं पाहत घाटातून पायी जातोय. वरून रिमझिम पाऊस पडतोय. मला पाहून रस्त्याने जाणारी कार थांबते. त्या घनदाट जंगलातल्या रस्त्यानं सहसा कोणी येत जात नाही. कुणीतरी युवती गाडीतून बाहेर पाठमोरी उभी राहते, पण तू ती नसतेस. मला वेड्याला इतक्या वर्षांनंतरही वाटतं की तू भेटशील तर याच रानवाटेवर. मोठा पाऊस ओसरला की नदी संत वाहू लागते. अहोरात्र तिचं नादमय संगीत ऐकू येतं. मी नदीकाठी एकटाच पक्षी निरीक्षण करत बसलोय. वाटतं की तू हळूच पाठीमागून येऊन माझ्या शेजारी बसून मला आश्चर्यचकित करशील. श्रावणात फुलपाखरांचे रंगीबेरंगी थवेच्या थवे जंगलातील वाटेने इकडून तिकडे उडत जाताना दिसतात. अशा वेळी वाटतं की त्यांचा पाठलाग करीत कुठून तरी फुलराणीसारखे अवचित येशील. एखाद्या अंधाऱ्या पावसाळी रात्री नदीकाठी काजवे चमकू लागतात. ते एकेका झाडावर इतके जमतात की अंधारातही त्या झाडांना सोनेरी रंग येऊ लागतो. काही हे न बोलता आपण हे सारं पाहत असू. मला तुला काही सांगायचं असतं, पण सुमित्रा, तू शेजारी नसतेस. बाहेर सारखा पाऊस पडतोय, कधी हळू, कधी जोराचा, कधी वादळी. बाहेर झाडांची पानं वाजतात. मी एक सुंदर पुस्तक वाचतोय. मला त्यातलं एक सौंदर्य असतं, तुला सांगावंसं वाटतं, परंतु तू जागेवर नसते. बाहेर कडाक्याची थंडी पडली आहे. फायर प्लेस समोर बसून आपण कितीतरी विषयावर बोलत असू. आता मी असा एकटाच फायर प्लेस समोर बसलो की नारंगी प्रकाशातील तुझी मूर्ती मला दिसू लागते. हिवाळ्यातील चांदण्या रात्री घनदाट जंगलातील खोऱ्यात केसराचा पाऊस पडे. एखाद्या मोठ्या शिळेवर बसून आपण केसरात न्हावून निघत असू. आता या केसराच्या पावसात एकट्यानं बसत नाही आणि तेव्हा तुझी याद येते. बांबूच्या बेटावर उभं राहून त्यातून डोकवायची तुझी सवय मी अजूनही विसरलो नाही. घनदाट बासाच्या जंगलातून जाताना तुझी आठवण येते. सुमित्रा,